हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आजची सुरुवात होते कियनपासून, कारण की तो शिकत आहे व्लॉगिंग. आणि मी इथे सकाळला उठले आणि मग मी खाली उतरली आणि बघते तर ताई इथे झाडांची कटिंग करत आहे. आणि बघा, पावसामुळे खूप झाडं वाढलेले होते, त्यामुळे ती इथे कटिंग करत आहे. आणि झाडं तर लावायला सगळ्यांनाच आवडतं, मला पण खूप आवडतं, पण त्याचं मेंटेनन्स करणं खूप कठीण आहे. तर बघा, ही मेंटेन खूप करते झाडांची, तर इथे ती कटिंग करत आहे. आणि समोर पण, घरासमोर पण थोडेफार झाडं लावलेले आहे. सो बघा, आणि तारेवर इथे खूप सारे चिमण्या बसलेल्या आहे. म्हणजे आजच्या काळात चिमण्या खूप कमी दिसतात, तरी पण बघा त्यानंतर मला सकाळला उठल्यानंतर गरम पाणी पिण्याची सवय आहे. सो इथे बघा, मी इथे गरम पाण्यात निंबू टाकत आहे. गरम पाण्यात निंबू टाकून पिणं खूप छान आहे. स्किन पण ग्लो करते आणि पोट पण साफ होतो, त्यामुळे मी पिते. त्यानंतर मी इथे बनवत आहे चाय. आणि कोणाकोणाला चाय आवडते ते मला नक्की सांगा, कारण की चाय मला तर खूप जास्त आवडतं. तर मी इथे एक बाउल घेतली, त्यात मी दूध टाकत आहे. आणि त्यानंतर मी टाकते त्यात साखर. हे चाय बनवणं सगळ्यांना माहिती असेल, तरी पण बघून घ्या मी कशी बनवते. त्यानंतर मी टाकली इथे साखर. त्यानंतर मी टाकते पत्ती. बघा, मी इथे टाकली पत्ती. त्यानंतर मी इथे किसलेला अद्रक टाकते, किसून. आणि मला खूप सारे जण सांगितले की चाय नको पिऊ, पिंपल्स येतात. डॉक्टरांनी रिकमेंड केले की चाय नको पिऊ. आणि मम्मी पण खूप सांगते की चाय नको घेऊ, तरी पण ते चाय काही सुटत नाही आहे. मी इथे विलायची टाकलेली आहे, बघा. आणि चाय हेल्थसाठी चांगलं नाही आहे तसं, पण मला खूप आवडते. मी काय करू, सुटत नाही आहे चाय, तरी पण मी प्रयत्न करेल सोडण्याचा. होप्स सुटला पाहिजे. अशा प्रकारे माझं चाय बनवणं कंप्लीट झालेलं आहे. बघा बघा, किती सुंदर चाय बनवली मी. खूप मस्त झालेला आहे चाय. त्यानंतर कियन इथे एक्सरसाइज करते. कियन, तू काय करताय? कसं करते एक्सरसाइज? कर. आणि जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल, मागचा व्लॉग, सो तिथे मी तुम्हाला सांगितले होते की चिमण्यांनी इथे अंडे टाकलेले आहे, आणि जेव्हा ते पिल्ले करणार ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. सो तुम्ही बघा, इथे त्यांनी अंडे टाकलेले होते आणि बघा ते पिल्ले केलेले आहे. आणि ते बघा, तो खूप सुंदरसे क्यूट पिल्ले आहेत त्याचे. आणि तिथे 3च अंडे दिसले होते मला मागे, पण इथे बघते तर खूप सारे त्याचे पिल्ले आहेत. माहिती नाही कसं. सो बघा, खूप जास्त क्यूट होते. आणि मी त्यांना जास्त छेडले नाही, कारण की ते खूप छोटे छोटे होते. आणि ते इथे थोडेसे मोठे झालेले आहे. त्यानंतर त्यांना थोडेसे असे पंख यायला लागले कदाचित. सो बघा, आणि मी त्याच्या जास्ती जवळ नाही गेले, कारण की मला पण भीती होती. आणि कियनची पण शाळेची सुटण्याची वेळ झालेली होती. सो बघा, आम्ही त्याच्या स्कूलमध्ये गेलो. आणि तुम्हाला दिसत असेल, तो सगळ्यात लास्ट आहे, लाल बॅग आहे त्याची, बघा. आणि त्याला माहिती नाही की आम्ही आलेलो आहो. आणि तो जसा बघितला आणि तसं मग तो निघाला स्कूलमधून. आणि त्याच्या स्कूलमध्ये आज राखी होती, सो तो दाखवत आहे की राखी बांधलेला आहे. आणि तो घरी पण आला आणि दाखवत आहे राखी. आता आम्ही चाललो फिरायला. त्यानंतर आम्ही गेलो कियनच्या बहिणीकडे, म्हणजे मोठी बहीण. कियनची सखी बहीण नाही आहे ती. हे आहे सारा, हे जिजूच्या भावाची मुलगी आहे सारा. हीच याला राखी बांधते. बघा किती छान ती राखी बांधत आहे त्याला.
आणि कियन तिच्यासाठी गिफ्ट आणलेला होता सेलिब्रेशन. त्यानंतर इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघा. कार्टून पण आहे. आणि त्यानंतर कियनचा पार्सल आलेला आहे बघा. आणि तो खूप खुश आहे. आता त्याचं अनबॉक्सिंग करत आहोत. तो म्हणाला की मला सरप्राईज पाहिजे, सो तो आईज क्लोज केला आहे. क्लोजर आईज, क्लोजर आईज, क्लोजर आईज. त्याच्यासाठी बोलवलं होतं टो ट्रक. सो बघा, आम्हाला असं वाटलं की तो खूप मोठा आहे, पण तो निघाला खूप छोटासा टो ट्रक. क्यूट होता तसा आणि खूप स्ट्रॉंग पण आहे. त्यानंतर मग सायंकाळला आलेली होती श्री आणि ते खूप छान रेडी होऊन आली. आणि तिचा ड्रेस बघा, खूप सुंदर तिने घातलेली होती आणि ती नंदी बैल घेऊन आलेली आहे. आणि तुम्ही बघा तिची स्माईल खूपच क्यूट आहे. ते बघा किती क्यूट असते ती. आणि मग ती निघाली नंतर घरी जायला. श्री बाय बाय करा, बाय श्री बाय कर ना ग. त्यानंतर लगेच मग आला कियनचा मित्र जो घरासमोर असतो पारस, तो पण नंदी बैल घेऊन आला होता. त्यानंतर मी नेक्स्ट डे आली नागपूरला, कारण की मला थोडं शॉपिंग करायचं होतं. सो मी इथे पोचली झुडिओमध्ये आणि इथले कलेक्शन पण खूप छान वाटले मला बघा. आणि यावरून तुम्हाला कळलं असेल की मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला सांगितली होती सरप्राईजबद्दल. सो यावरून तुम्हाला थोडासा हिंट मिळाला असेल. मी इथे शॉपिंग करत आहे आणि खूप छान कलेक्शन्स होते झुडिओमध्ये. इथले फूड कलेक्शन पण खूप छान होते. आणि मला पाहिजे होते ज्वेलरी, सो मी इथे बघत आहे ज्वेलरी. मागच्या व्लॉगमध्ये ते कन्फर्म नव्हतं की काय आहे सरप्राईज काय नाही. सो आता आम्हाला ते कन्फर्म झालेला होता. सो मग मी शॉपिंग करायला आली. बघा, खूप सुंदर असं फूड कलेक्शन्स आहे तिथले झुडिओमधले. आणि मी इथे शॉपिंग केली आणि मी खूप थकलेली होती आणि खूप जोराची भूक पण लागलेली होती. सो मग आम्ही काहीतरी खायला गेलो बघा. आणि इथे आम्ही आलो फ्रूट सलाद, कारण की काहीतरी हेल्दी खायचं होतं. आणि इथे खूप हायजीन मेंटेन पण केलेलं होतं त्यांनी, त्यामुळे आम्ही इथे फ्रूट सलाद खाल्ला आणि खूप छान होतं. त्यानंतर आम्ही इथे आलो एक्झिबिशन. इथे एक्झिबिशन लागलेला होता. हा तुल्ली हॉटेल होतं. तिथे पण खूप सुंदर कलेक्शन्स होते बघा. सँडल्स खूप सुंदर सुंदर होते. मला इथे खूप काही आवडलेलं होतं, पण इथलं हाय रेट खूप जास्त होतं बघा. इथले बॅग कलेक्शन्स पण खूप सुंदर आहे. आणि जर तुम्ही नागपूरमध्ये असणार, नागपूरवरून व्हिडिओ बघत असणार, तर तुम्ही जाऊन बघू शकता एक्झिबिशन. आणि खूप सुंदर असं एक्झिबिशन लागलेलं आहे. आणि इथं ज्वेलरीज पण खूप सुंदर आहे. जर तुम्हाला कोणत्या फंक्शनसाठी जर पाहिजे असेल तर त्यासाठी तर खूप बेस्ट आहे. जाऊन तुम्ही विजिट करू शकता. आणि इथले बँगल्स पण खूप छान आहे. वेडिंगसाठी जर तुम्ही विचार करत असेल, जर तुम्हाला आता कोणाचे फंक्शन्स अटेंड करायचे असेल, तर इथे खूप सुंदर असे ज्वेलरीज होते. आणि इथे हँडमेड होते, त्यामुळे इथले हे रेट थोडेसे जास्त होते. खूप सुंदर कलेक्शन्स होते. पण इथे कुर्ती पण, साड्यांचे, कुर्त्यांचे खूप सुंदर कलेक्शन्स होते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.
आणि अशा प्रकारे मी थोडंफार इथे शॉपिंग केली. मग मी इथून निघाली, कारण की मला अजून समोर जाऊन शॉपिंग करायचं होतं आणि मी इथे खूप थकलेली पण होती आणि भूक पण लागली होती पुन्हा. तर त्यामुळे मी इथे छोले भटुरे घेतले आणि खाल्ले. आणि त्यानंतर मग सायंकाळ झाली आणि खूप पाऊस पण लागला होता जोराचा. सो आम्ही इथे थांबलेलो होतो. हेलो फ्रेंड्स, तो कैसा लगा हमारा पूरा वीडियो? तर तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये काहीतरी सरप्राईजबद्दल, तर ते मागे कन्फर्म नव्हता आणि तो आता कन्फर्म झालेला आहे. हो ना किया? याला नाही माहित. याला माहिती नाही, सध्या याला सांगितलेलं नाही आहे, पण तो आता कन्फर्म झालेला आहे. आणि मी शॉपिंग वगैरे केली त्यामुळे तुम्हाला थोडासा हिंट भेटला असेल. ये पूरे ब्लॉग से आपको पता चला होगा कि क्या सरप्राइज है. तो ये हमको बहुत परेशान ते बघ तुला बघत आहे त्यांनी. बघ हे तुझ्या पोटात, तुझ्या स्टमक मध्ये काय आहे सांग ना, की तसं नाही करू. हे बघ ना, जाऊ द्या त्याला. किन तुझ्या स्टमक मध्ये काय आहे सांग ना. सो मच काय आहे की तुझ्या ये मटका तो देखो हमारा हमेशा भरकर ही रहता है. कभी खाली नहीं होता. किती अच्छा बनाना खाल्ला. अजून काय खातो सांग. तू सगळं जेवण करतो सांग. ऍपल खातो, अजून काय खातो? हेल्दी फूड खातो है ना की तू. हाँ, तुला सगळ्यात कोणती भाजी आवडते? हाँ, भिंडी की सब्जी. इसको बहुत पसंद है भिंडी की सब्जी. ये तो बोलता है हर रोज मुझे भिंडी की सब्जी चाहिए, है ना किया. हाँ, इसको बहुत ज्यादा पसंद है. मम्मा मासी कॉटनचं हेल्दी फूड नाही. कॉटन हेल्दी फूड नाही आहे. कॉकटेल राईस हेल्दी फूड नाही आहे. चायनीज हेल्दी फूड नाही आहे. जेवण करायचं, जेवण आणि काय घरचं जेवण करायचं, फ्रुट्स खायचं, हे हेल्दी फूड आहे ना कियन. काय आहे त्यांना सांग. कियन खातो का? हेल्दी फूड खातो म्हणून कसं आहे बघ. बघा हेल्दी फूड. हाँ, ये हमारा हेल्दी फूड है. हाँ, हेल्दी फूड और हेल्दी कियन है. बाय. To my YouTube channel. Subscribe to my YouTube channel. Okay friends, bye bye. कल मिलेंगे. Thanks for watching.